आजचे अभिवचन स्तोत्रसंहिता 121 आणि त्याचं 7वं आणि 8वं वचन ह्याकडे आपण लक्ष देणार आहोत. परमेश्वर सर्व अनिष्टांपासून तुझे रक्षण करील, तुझ्या जीवाचे रक्षण करील. परमेश्वर तुझे येणे जाणे येथून पुढे सर्व काळ सुरक्षित करील. स्तोत्र 121 हे एक आरोहण स्तोत्र आहे आणि ज्यावेळेस आम्ही ह्या आरोहण स्तोत्राकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस आम्ही हे समजून घेतो की ज्यावेळेस यहुदी लोक येरुशलेममध्ये असणाऱ्या मंदिराकडे जात असत त्यावेळेस देवाची स्तुती करत, देवाचं उपकार स्मरण करत, त्याने केलेल्या उपकारांचं स्मरण करत, उपकारांची स्तुती करत तो त्यांचा प्रवास वेगवेगळ्या भागातून, वेगवेगळ्या ठिकाणातून, आपल्या घरातून निघून मंदिराकडे जात असताना ते सर्व अशा प्रकारचं गीत गात ते मंदिरामध्ये जायचे आणि प्रभूला त्या ठिकाणी ते भेटत असत. अनेक वेळेस आमच्या जीवनामध्ये प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या जीवनामध्ये प्रवास आहे, आमच्या जीवनामध्ये अनेक अडथळे आहेत, आमच्या वाटेवर असुरक्षितता आहे. आज जिथे आम्ही राहत आहोत तो भाग, ते ठिकाणं आमच्यासाठी अतिशय असुरक्षिततेची झालेली आहेत आणि अशा वेळेस आम्हाला सुरक्षा असणं किंवा कोणीतरी आमच्यासाठी सुरक्षिततेसाठी काही उपाययोजना करणं हे अत्यंत गरजेचं आम्हाला त्या ठिकाणी वाटत असतं. आजही आमच्या जीवनामध्ये विविध टप्प्यांवर ज्यावेळेस आम्ही मार्गक्रमण करतो त्यावेळेस एक वेगळ्या प्रकारची भविष्यात्मक भीतीसुद्धा आमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी असते. त्याच्यामध्ये आर्थिक चिंता आहेत, कुटुंबासाठी वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं आहेत, आमच्या आरोग्याच्या असणाऱ्या वेगवेगळ्या तक्रारी आहेत आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये आम्ही स्वतःला बॅलन्स करण्याचा, आमच्या जीवनाच्या संदर्भामध्ये समतोल साधण्याचा आम्ही विचार करत असतो. स्तोत्र 121 की जे आरोहण स्तोत्र आहे त्याची सुरुवातच इतकी सुंदर आहे आणि तो स्तोत्रकर्ता ह्या ठिकाणी फार सुंदर रीतीने प्रभूकडे आपलं लक्ष लावतो, त्या सर्व समर्थ परमेश्वराकडे आपली दृष्टी लावतो आणि तो म्हणतो, मी आपली दृष्टी पर्वतांकडे लावतो, मला सहाय्य कोठून येईल. आणि त्याच्याकडे त्याचं अतिशय मार्मिक भरभक्कम असं उत्तर आहे आणि तो म्हणतो की आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर त्याच्यापासून मला सहाय्य येते. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या जीवनामध्ये आम्ही एक गोष्ट की जी वारंवार आम्ही लक्षात ठेवणं गरजेचे आणि ती म्हणजे आमचा प्रभू आम्हाला संकटापासून वाचवणारा प्रभू आहे. आमचा देव आम्हाला संकटामधून आणि संकटापासून वाचवणारा परमेश्वर आहे. जीवनामध्ये संकट अपरिहार्य आहेत, परंतु आपल्यासाठी परमेश्वर आम्हाला सर्व संकटातून सोडवणार आहे. आणि अनेक वेळेस आम्ही म्हणतो की सर्व संकटातून सोडवणं म्हणजे आम्ही ते अनेक वेळेस कॅज्युअली घेतो, पण ज्यावेळेस आम्ही बारकाईने विचार करतो त्यावेळेस आम्हाला हे लक्षात येतो, तो सर्व संकटातून ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस त्या ठिकाणी शारीरिक संकट असतील, मानसिक संकट असतील, आध्यात्मिक संकटे असतील, वेगवेगळ्या प्रकारची कितीतरी अशी संकटे असतील की त्या संकटांना सोडवणारा देव आमच्यासमोर त्या ठिकाणी उभा राहतो. दानिएलाचं उदाहरण घेतलं तर आम्हाला हे कळतं, सिंहाच्या गुहेत असताना सर्वसमर्थ परमेश्वर त्या ठिकाणी दानिएलाचं रक्षण करतो, त्याला त्या संकटातून बाहेर काढतो. सर्वसमर्थ परमेश्वराची जी सुरक्षा आम्ही अनुभवतो ती केवळ संकट दूर करण्याने नाही, तर त्या संकटाच्या माध्यमातून आपल्याला एक सुरक्षा देणारी त्याचं कार्य आहे. आणि म्हणून तो केवळ संकटातून वाचवतोच असं नाही, तर परमेश्वर आमच्या प्राणाचं रक्षण देखील त्या ठिकाणी करतो. आणि म्हणून आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की तो फक्त शरीराचंच रक्षण करत नाही, तर तो आमच्या आत्म्याचं, आमच्या मनाचं आणि आमच्या संपूर्ण अस्तित्वाचं संरक्षण त्या ठिकाणी करतो. आणि मला तुम्हाला सांगू द्या
की यशया 43मध्ये जर आम्ही पाहिलं तर त्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, तरी आता हे याकोबा तुझा उत्पन्न करता आणि हे इस्रायला तुझा निर्माण करता परमेश्वर असे म्हणतो, भिवू नको, कारण मी तुला सोडवले आहे, मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे, तू माझा आहेस. पुढे तर तो म्हणतो, तू जलातून चालशील तेव्हा मी तुझबरोबर असेन, नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत, अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस, ज्वाला तुला पोळणार नाही, कारण मी परमेश्वर तुझा देव आहे, मी इस्रायलाचा पवित्र प्रभू तुझा त्राता आहे. मी तुझ्याकरता मिसर खंडादाखल दिला आहे, तुझ्याबद्दल कुश व सबा दिले आहेत. तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस, तू मोठ्या योग्यतेचा आहेस व मी तुझवर प्रेम करतो, म्हणून तुझ्याबद्दल तुझ्या जीवाबद्दल मनुष्य राष्ट्रे मी देईन. भिवू नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे, मी तुझा वंश उगवतीकडून आणीन, माळतीकडून तुला मी एकवट करेन. कितीतरी अभिवचनं सर्वसमर्थ परमेश्वर तो आम्हाला ह्या ठिकाणी देत आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आम्ही ह्या स्तोत्राकडे, ह्या वचनांकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो, आमच्या प्रत्येक कठीणतेमध्ये, आमच्या प्रत्येक असणाऱ्या चढ उतारामध्ये सर्वसमर्थ परमेश्वर आमचा रक्षण करता आहे, आम्ही हे विसरलं नाही पाहिजे. अनेक वेळेस आम्ही आमच्या दिवसाची सुरुवात अतिशय वेगळ्या जाणीवेमध्ये, अतिशय वेगळ्या असणाऱ्या संकल्पनेमध्ये आम्ही करतो. पण आज मला तुम्हाला सांगू द्या की आम्ही हे लक्षात घेऊन बाहेर पडावं घराच्या, की देव आमचा रक्षण करता आहे. ज्यावेळेस कदाचित आमच्या जीवनामध्ये अपयश वाटेल तेव्हा आम्ही हे लक्षात ठेवावं की प्रभू आम्हाला वाचवणार आहे. एखाद्याच्या जीवनामध्ये देवाची सुरक्षा गरजेची आहे. आम्ही त्याच्यासाठी आजच्या दिवशी त्या प्रकारची प्रार्थना करू शकतो. या देवासंगती मार्गक्रमण करत असताना आजच्या दिवसाची सुरुवात देवाच्या उपस्थितीची जाणीव ठेवून करणं हे नितांत गरजेचं आहे. कारण परमेश्वर आमचा संरक्षण करता, परमेश्वर आमच्या पाठीशी उभा असणारा, आम्हाला कधीच न सोडणारा असा परमेश्वर आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही हा अनुभव घेणं गरजेचं आहे की ज्यावेळेस आज आम्ही घरातून बाहेर निघू त्यावेळेस आम्ही हे लक्षात घेऊ विश्वासाने की परमेश्वर केवळ पुरवठा करणारा, आरोग्य देणारा किंवा त्याच्या पलीकडं अनेक गोष्टी करणारा नाही, पण तो आज आमचा सुरक्षा करणारा, आम्हाला संरक्षण देणारा तो आमचा जिवंत देव आहे. आणि म्हणून आम्ही आजचा असणारा दिवस आम्ही ह्या विश्वासानं सुरू करावा की परमेश्वराचं कटिवेष्टन आमच्या सभोवती आहे. कदाचित अनपेक्षित अडचणी येतील, कदाचित वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं आमच्या समोर येतील, तरी आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की आमचा राखण करता, आमचा सुरक्षा आम्हाला देणारा आमच्या बरोबर आहे. आमच्या परिवाराची सुरक्षा सर्वसमर्थ परमेश्वराने त्याच्या हातामध्ये घेतलेली आहे. आणि म्हणून आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की देव आमच्या जीवनामध्ये महत्कृत्य करणारा, आमच्या संगती राहणारा, तो आम्हाला कधीच न सोडणारा तो आमचा परमेश्वर आहे. स्तोत्र 91 आणि त्याच्या 11 आणि 12व्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला पुन्हा एक वार प्रकर्षाने स्पष्टपणे काही गोष्टी सांगते. आणि त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्य दूतांना आज्ञा देईल. तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील. परमेश्वर अशा प्रकारचं कार्य आमच्या जीवनामध्ये करत आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक सकाळ ही देवानं दिलेली नवीन संधी आहे. त्याच्या वचनामध्ये जगण्यासाठी, त्याच्या सुरक्षिततेवर विसंबून राहण्यासाठी आणि त्याच्या मार्गदर्शनामध्ये चालण्यासाठी देवबापाने आम्हाला ही सुंदरशी संधी दिलेली आहे. आणि म्हणून चला
आपण सर्व मिळून आजचा दिवस त्याच्यासोबत घालूया, कारण प्रभू आमचा सुरक्षा करता आहे. प्रभू आम्हाला सर्व संकटातून सोडवणार आहे. आम्ही स्वतःला त्या सुरक्षित हातामध्ये स्वतःला समर्पित करूया. प्रभू करो त्याची शांती आणि त्याचं संरक्षण तुमच्याबरोबर सदैव राहू. प्रेमळ देवबापा, आम्ही पुन्हा एक वार तुझे आभार मानतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो की आज पुन्हा एक वार देवबापा तुझ्या वचनाच्या द्वारे तू आम्हाला हा विश्वास आमच्या जीवनामध्ये दिलास की प्रभू तू आमच्या संगती आहेस. प्रभू अनेक वेळेस आम्ही तुला सोडतो, तुझा त्याग करतो, आमचं मन कठीण करतो, पण प्रभू तू आम्हाला आमच्या अडचणीत, आमच्या कठीणतेत, आमच्या संकटात, आमच्या असणाऱ्या वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये तू कधीच सोडत नाहीस. कारण प्रभू तू आमच्यावर प्रीती करतोस, तू आम्हाला पारखून पसंत केलेला आहेस. आणि म्हणून देवबापा आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. आमचं स्वतःचं व्यक्तिगत जीवन, पारिवारिक जीवन, ज्या ठिकाणी आम्ही काम करत आहोत त्या सर्व गोष्टी आम्ही तुला समर्पित करतो. प्रभू सहाय्य कर, तू आमचा संरक्षण करता आहेस. तू आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये देवबापा तू आमच्या संगती उभा राहतोस, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. हा विश्वास बाळगून आज मार्गक्रमण करत असताना देवबापा तू आमचं सहाय्य कर. तू आमचा पुढारी, तू ज्यांना असुरक्षित वाटत आहे त्यांच्यासाठी प्रार्थनेच्या द्वारे तुझी सुरक्षा आम्ही त्यांना द्यावी अशी कृपा तू दे. तू आमच्यासाठी उभा राहिलास, आम्ही कोणासाठी तरी उभं राहावं अशी दया आणि कृपेनं तू भर. सहाय्य कर. आजचा दिवस आमच्यासाठी आशीर्वादाचा कर. प्रार्थना ख्रिस्त येशूच्या द्वारे केली आहे म्हणून तू ऐक. आमेन.